Unit and measurement. The another topic that is today we discuss about the significant figures. That means the figure have some significant, but it is not necessary to denote certainty or certainty of that figure. The definition of this significant figure, it is defined as figure which is of some significance, but it does not necessarily denote a certainty. This is called, or that type of figure is called significant figure. For example, length of wire. For example, length of wire is measured using meter scale and take 3 readings. On that reading, suppose 1.50, 1.51 and 1.52 centimeter. 1.50 centimeter, 1.51 centimeter and 1.52 centimeter. The wire we take using meter scale, whose least count in short LC is 0.1 centimeter. This is 0.1 centimeter is the least count of meter scale, and using meter scale we measure the length of wire and we get 3 different readings: 1.50 centimeter, 1.51 centimeter and 1.52 centimeter. Then we take the mean value of that reading, or we get that mean value is 1.51. In this figure, the figure 1 and 5. 1 and 5 has the specific or have some significance or some certainty, and the figure 1, the remaining 1, it is the value or the last one, that is this one, have some value, but it does not necessary to return, or this value it changes according to instrument or measuring instrument is changes. That is, this is the certainty, or आपण त्याला शक्यता म्हणतो की हा जो शेवटचा वन आहे त्याची किंमत आपण लिहिली काय, किंवा जर आपण इन्स्ट्रुमेंट चेंज केलं तर त्याची किंमत चेंज होऊ शकते. इथं आपल्याला 2 डिजिट पर आन्सर आहे. आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरलं होतं लेंथ मेजर करण्यासाठी त्याचा लिस्ट काउंट म्हणजे लहानात लहान रीडिंग
पट्टीच्या सहाय्याने स्केलच्या सहाय्याने 0.1 सेंटीमीटर घेऊ शकतो. असं घेतलं तर आपल्याला 2 डिजिट पर डेन्स येईल. जर आपण त्याच्यापेक्षा कमी लिस्काउंटचं इन्स्ट्रुमेंट घेतलं, उदाहरणार्थ व्हर्नियर कॅलिपर, त्याचा लिस्काउंट व्हर्नियर कॅलिपरचा लिस्काउंट हा 0.01 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला इथं 3 डिजिट मध्ये आन्सर येईल. म्हणजे ते लास्ट डिजिट असेल त्याची जी व्हॅल्यू असेल ती चेंज होणारी असेल किंवा ती त्याचे विषय that necessary denote the certainty. But first 2 digit, that is 1.5, it has some significance. This is about the significant figure. Then there is some rules of the significant figures. We discuss about the rule. काही नियम आहेत सिग्निफिकंट फिगरचे, ते नियम आपण पाहू. रूल्स. फर्स्ट रूल ऑफ द सिग्निफिकंट फिगर इज all the non-zero digit, all the non-zero digits are significant. पहिला जो रूल आहे, नियम आहे की जे सर्व नॉन झिरो आहेत, नॉन झिरो म्हणजे शून्य सोडून दुसऱ्या कुठल्याही संख्या 1 2 3 4 1 2 3 शून्य सोडून बाकी सर्व डिजिट हे यांचं काउंटिंग किंवा त्यांना आपण सिग्निफिकंट म्हणू शकतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 12.53 सेंटीमीटर, then each digit has significant, therefore 1 2 3 4 we get 4 significant figure. हा जो 12.54 सेंटीमीटर आहे याची सिग्निफिकंट फिगर किती? 4. याच्यामध्ये शून्य नाही. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण बघूया आपण. सेकंड 122 सेंटीमीटर, सर्व आकडे हे शून्यापेक्षा वेगळे आहेत, नॉन झिरो आहेत, याची सिग्निफिकंट फिगर 1 2 3 दिली. तिसरं उदाहरण 1257 सेंटीमीटर किंवा याचं सिग्निफिकंट फिगर किती? 4. म्हणजे शून्य सोडून सर्व कुठल्याही संख्या असतील त्या संख्यांचं काउंटिंग किंवा त्या संख्या सिग्निफिकंट म्हणून घ्यायच्या. दिस इज द फर्स्ट रूल. ऑल द नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. सेकंड रूल, all zeros in between the non-zero digit are significant. Second rule, all zero in between the non-zeros. म्हणजे नॉन झिरो मध्ये जे शून्य असतील ते सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट फिगर 2002. In this case we count this 20 because this zero in between non-zero. ही जी 2002 संख्या आहे, सुरुवातीला नॉन झिरो आहे, शेवटी नॉन झिरो आहे, पण यांच्यामध्ये जे झिरो आहे ते सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचे. म्हणजे 1 2 3 4 याची सिग्निफिकंट फिगर किती आली? 4. दुसरं उदाहरण पाहू आपण. 4.37
0 सेकंड. इथं सुद्धा काय झालं पहा, हा नॉन झिरो याच्यामध्ये 0 आहे, याची सिग्निफिकंट फिगर किती येईल 4 असणार आहे. तिसरं उदाहरण बघूया आपण. 4507. In this figure, this 0 is count as a significant, hence the significant figure is 4. म्हणजे पहिला जो रूल आहे की सर्व नॉन झिरो असणारे, शून्य नसलेली संख्या हे सर्व सिग्निफिकंट म्हणून काउंट करायची. दुसरा रूल, ज्या नॉन झिरोच्या मध्ये जेवढे शून्य असतील त्यांना सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचं. देन रूल नंबर नेक्स्ट, पुढला रूल नंबर 3. if the number less than 1, if the number is less than 1, then जर नंबर हा एकापेक्षा लहान असेल, म्हणजे 0 समथिंग, 0.1, 0.9 अशा प्रकारचा जर फिगर असेल किंवा डिजिट असेल, then the 0 on right side and left side of the decimal point is not a significant. If the number less than 1, then the zeros on right and left side of the decimal point is not significant. दुसरा जो नियम आहे, तर संख्या 1 पेक्षा लहान असणार आहे. उदाहरण आपण घेऊया 0.1. ही संख्या 1 पेक्षा लहान आहे. तर नियम काय सांगतो, डेसिमल पॉइंट, दशांश चिन्ह आपण मराठीत म्हणतो, डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला आणि लेफ्ट साइडला जे शून्य असतील त्यांना काउंटिंग मध्ये घ्यायचं नाही. मग ह्या फिगर मध्ये ह्या साइडला एक शून्य, ह्या साइडला शून्य नाही, म्हणजे याचे सिग्निफिकंट फिगर किती येईल, ओन्ली 1. दुसरं उदाहरण पाहू आपण 0.0074. डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट आणि राईट साइडला शून्य आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, पण त्यांचं ते सिग्निफिकंट नाही आहे, म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती येईल, फक्त 1 आणि 2, म्हणजे नॉन झिरो फक्त आपण काउंट केले. ही जी फिगर आहे याची या फिगरचं जे सिग्निफिकंट फिगर आहे ती आहे 2. म्हणजेच हा रूल नंबर 3 काय सांगतो की डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला जेवढे शून्य असतील त्यांना सिग्निफिकंटच्या काउंटिंग मधून वगळायचं किंवा ते सिग्निफिकंट फिगर मध्ये येणार नाही. म्हणजेच ही जी फिगर आहे याची सिग्निफिकंट फिगर येईल ओनली 2. Then last rule of this significant figure is the 0 on the right side, the 0 on the right side of list non-zero, right side of last non-zero are significant. This is the last rule of significant figure.
the zero on right side of the last non-zero are significant. म्हणजे एखादी फिगर असेल आणि त्या फिगर मध्ये नॉन झिरो नंतर काही शून्य येत असतील किंवा त्याच्या राईट बाजूला असतील तर ते सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट 2700. आता हे जे दोन शून्य आहेत ते नॉन झिरो नंतर आलेले म्हणजे ह्या शून्याला आपण काय करणार आहे सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट करणार आहे. म्हणजे 1 2 3 4 हे दोन शून्य आपण काउंट केले. दुसरं उदाहरण आपण बघूया. 7507 हा सुद्धा आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट करणार आहे. सिग्निफिकंट फिगर येईल 4. पुढलं उदाहरण 750 सिग्निफिकंट फिगर किती येईल. अशा प्रकारे आपल्याला 3-4 रूल लक्षात ठेवायचे सिग्निफिकंट फिगरचे. पहिला रूल जेवढ्या शून्य नसलेल्या संख्या ह्या सर्व सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट केल्या जातील. नंबर 2 सर्व शून्य नॉन झिरोच्या मध्ये शून्य नसलेल्या संख्येच्या मध्ये जेवढे शून्य असतील ते आपण सिग्निफिकंट म्हणून काउंट करणार आहोत. तिसरा रूल की डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट आणि राईट साइडला जे शून्य आहेत ते आपल्याला सिग्निफिकंट मधून वगळायचे आणि वरलेले जे डिजिट आहेत नॉन झिरो डिजिट ते सिग्निफिकंट म्हणून काउंट करायचे. आणि शेवटचा रूल की जे शून्य लास्ट नॉन झिरोच्या नंतर येतील त्यांना आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट करणार आहे. फक्त या ठिकाणी काही फिगर असे आहे बा की त्यांची पॉवर रेस टू समथिंग आहे. समजा आपण असं उदाहरण घेऊया. एक फिगर आपल्याकडे आहे वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 ची पॉवर आहे अशी फिगर थोडीशी वेगळी आहे. अशा वेळेस सिग्निफिकंट फिगर कशी काढणार तर हा जो 10 ची पॉवर आहे ही सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट करायची नाही. पण कोण राहिला ओन्ली 3 म्हणजे ह्या फिगरची सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे ओन्ली 1. दुसरं उदाहरण घेऊया आपण. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे 2 असणार आहे. म्हणजे 10 ची पॉवर किती असेल किंवा आणखी एक फिगर घेऊया आपण 1.6 × 10⁻⁻19 कूलम. या ठिकाणी आपण 10⁻⁻19 हे वगळणारे आणि सिग्निफिकंट फिगर किती येईल 1.6 म्हणजे 2 येईल. 1 आणि 2 काउंट करा. म्हणजे अशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर आपल्याला दुसरा भाग पाहायचा आहे की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कुणाला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. व्याख्या त्याची आहे डेफिनेशन द व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड राउंडेड ऑफ nearest integral power of 10. This is called the order of magnitude. And this order of magnitude can be written as a into 10⁻⁻n. This order of magnitude is written as a into 10⁻⁻n where a is any number. Here a is any number and n is called integer. N is called integer. And the value of a lies between 0.5
less than or equal to A less than or equal to 5. The value of A should be 0.5 less than equal to A or less than equal to 5. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे तरी काय की नेरेस्ट पॉवर ऑफ 10. दॅट्स मीन्स कसं लिहिलं आपण A into 10 raised to n. A चा शेजारी 10 त्याची पॉवर n. where A म्हणजे एनी नंबर कुठलाही नंबर असेल आणि n म्हणजे काय इंटिजर. पण A कसा असला पाहिजे, A ची किंमत किती असली पाहिजे, त्याची किंमत 0.5 पेक्षा कमी नसली पाहिजे. 0.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे किंवा 5 पेक्षा कमी असली पाहिजे. तर आपण त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणू शकतो. मग आपण उदाहरण पाहूया की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एखाद्या फिगरची कशी काढायची. समजा आपण पहिलं उदाहरण घेऊया. नंबर 1, रेडियस ऑफ अर्थ. आपण त्याला r अक्षराने दाखवतो. किती असते रेडियस ऑफ अर्थ? r इज इक्वल टू 6400 किलोमीटर. तर मग ह्या फिगरची 6400 ही आपल्याकडे फिगर आहे. याची आपल्याला सुरुवातीला काय करायची, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग ते किलोमीटर आहे, आपल्याला एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे r इज इक्वल टू 6400 गुणिले 1000. म्हणजे काय झालं, हे मीटर मध्ये कन्वर्ट. मग r इज इक्वल टू 1 2 3 4 5 into 10 raised to 5. आता ही जी फिगर आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये आली, a into 10 raised to n. a ची किंमत किती येतं 64. परंतु आपल्याला a ची किंमत कशी पाहिजे, 0.5 लेस दॅन इक्वल टू a लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे a ची किंमत ही 64 आहे, ही किती पाहिजे, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त कमीत कमी 0.5 आणि जास्तीत जास्त 5 पाहिजे. मग आपल्याला इथे याला कन्वर्ट करावं लागेल. मग कसं कन्वर्जन करायला आपण ह्याला आपण 6.4 केलं तर तो जास्त होणार आहे. म्हणजे आपण काय करणार इथं, कमी करण्यासाठी याला जर आपण 100 ने डिवाइड केलं म्हणजे 64 into 10 raised to 5 into 100 divided by 100 ने गुणलं आणि 100 ने भागलं तर संख्या फिक्स राहणार आहे. मग आपण काय करू, हा 100 इथं येईल. म्हणजे r इज इक्वल टू 64 भागिले 100 गुणिले 10 raised to 5 into 10 raised to 1 2. काय इथं 0.64 into 10 raised to 7. मग आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती, तर 10 raised to 7 मीटर इज कॉल्ड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर. ही जी फिगर आहे याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, 10 raised to 7 मीटर. म्हणजे व्याख्याच काय आहे, नेरेस्ट इंटिजर पॉवर ऑफ 10. म्हणजे या पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला सिग्निफिकंट फिगर किती आली, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10 raised to 7. आणि सिग्निफिकंट फिगर काढायचा विचार केला तर किती येईल, ही संख्या 1 पेक्षा लहान आहे. मग एका येणार नाही 1 2. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती येईल 2. आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आली 10 raised to 7. म्हणजे अशा प्रकारे आपण एखादी संख्या असेल, एखादा नंबर असेल, त्या नंबरचं आपण सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड डिटरमाइन करू शकतो. दुसरं उदाहरण बघूया आपण. Second example, mass of electron
this mass of electron is about 9.1 into 10 raised to minus 31 एवढं इलेक्ट्रॉनचं मास असतं नियरली इक्वल. मग याचं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायची. कसे करणार आपण ही फिगर कंपेअर करणार. म्हणजे सपोज मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 9.1 into 10 raised to minus 31. मग हा कंपेअर केला a into 10 raised to 9. पण a ची किंमत किती पाहिजे 0.5 किंवा 0.5 पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे किंवा 5 पेक्षा लहान पाहिजे. मग आपण इथे काय करणार आहे 0.9 म्हणजे आपण इथे काय करणार 10 ने मल्टिप्लाय केलं 10 ने डिवाइड केलं. मग काय येईल पुढं 9.1 upon 10 raised to minus 31 into 10 raised to 1. एक डेसिमल पॉइंट शिफ्ट होईल काय होईल 0.91 into 10 raised to minus. आणि घातांकाची बेरीज होईल -31 अधिक 1 काय राहिलं -30. म्हणजेच या फिगर मध्ये 10 raised to -30 kg त्याला आपण काय म्हणतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि 2 9 1 आणि 1 1 असं जर 0 डेसिमल पॉइंट आहे तर 1 पेक्षा लहान आहे हा काउंट मध्ये येणार नाही ह्या दोन काउंट मध्ये येईल. म्हणजे 2 काय येईल याची सिग्निफिकंट फिगर. असं कुठलीही संख्या असेल तुम्हाला त्या संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट फिगर काढता येते किंवा काढता आली पाहिजे.